पण चेंज मग करतात. आता डिवाइन नाही जास्त शिवाय देत. त्याचे हां, इन्स्पायरिंगच असतात. करेक्ट, करेक्ट. असा तो तर मग तुला नाही वाटत, की असं त्याच्यासारखं काहीतरी करावं किंवा बेस्ट असं? आहे, डिव्हाइन बेस्ट आहे. भाऊ मी म्हणजे मला असं वाटतं, की प्रत्येक गल्लीतला एक-एक बंदा आहे ना, त्या व्यक्तीला ऐकूनच मोटिव्हेट झाला असेल. तो जेव्हा पण डाउन गेला असेल ना लाईफमध्ये, त्याने डिव्हाइनला ऐकलं असेल. मग इव्हन मी त्यांनी तर नाही शिव्या दिल्या ना, पण हां, त्यांनी ट्रेंड तर आणला. हां. मग तू असा पण का नाही विचार करत? मग ते मला असं वाटतं ते वर्क केलं त्याच्यासोबत आणि तो वन ऑफ द इनिशियल्स मधला होता, ज्याने अंडरग्राऊंडला ॲक्चुअली मेनस्ट्रीममध्ये आणलं. बरोबर. करेक्ट. त्यानंतर जेव्हा हे एकदम कॉमन झालं ना, हिप-हॉप, डी-एच-एच, म्युझिक आणि खास करून मराठी हं. हिप-हॉप. सो याच्यामध्ये ह्याची सुरुवातच थोडी ह्या वेमध्ये झाली, की टू द कल्चर. कारण मराठी हिप-हॉप मला वाटतं सगळ्यात एकदम रॉ असेल. इव्हन डी-एच-एच पेक्षा, हिंदी हिप-हॉपपेक्षा. त्याचं बरोबर. रिझन्स हे की टोटली वेस्टर्न हिप-हॉपला अडॉप्ट केलंय मराठी हिप-हॉपने. टोटली. सो त्यामुळे ते साहजिकच होतं आणि मला असं वाटतं चुकीचं पण नाहीये. ज्याला ज्याला त्याचं एक्सप्रेशन शिव्याद्वारे टाकायचंय तो टाकू शकतो. ज्याला नाही टाकायचं तो नाही टाकू शकत. ॲट द एंड ओपिनियन्स आहेत. बरोबर. सो पण मग आता हां, फ्रीडम ऑफ स्पीचच्या जर त्यांनी तो कायदा आणलाच, की हां. हे सगळं हं, म्हणजे हं. रिस्ट्रिक्शन्स आणले. करेक्ट, करेक्ट. जसं पिक्चरमध्ये शिव्या नसतात. हं, ओ-टी-टी प्लॅटफॉर्मला तुम्ही देऊ शकता. करेक्ट. तर इथं पण YouTubeला वगैरे जर असे रिस्ट्रिक्शन्स आले, हं. तर मग सीन चेंज होईल कंप्लीट? सीन मला नाही वाटत कारण काय आहे, की लिस्नर आहेतच. लिस्नर जे आहेत ते ऐकणारच आणि मला असं वाटतं जर कुठला रॅपरच्या जर करिअरवर त्याचा इम्पॅक्ट पडतो दॅट मीन्स त्याचं करिअरच शिव्यावर चालत होतं. हं, सिंपल बरोबर. गोष्ट आहे. तर तुला त्याची भीती नाही? नाही, मला नाही वाटत.